श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नवरात्रीत कन्यापूजन कधी करावे? 3 ऑक्टोबरपासून नवरात्र चालू होत आहे। या 9 दिवसामध्ये आपण आई भगवतीच्या वेगवेगळ्या रूपाची पूजा करत असतो। आपल्यासाठी आपल्या रूढी परंपरेनुसार आपण कुलधर्म कुलाचार करत असतो। घटस्थापना, दुर्गा सप्तशती पारायण, कुंकुमार्चन आणि कन्यापूजन। तर कन्यापूजन ही महत्त्वाची सेवा आपण या नवरात्रीमध्ये करत असतो। देवीला आपण माता म्हणतो। तिचं खास म्हणजे माता म्हणजे आईच। प्रत्येक स्त्रीमध्ये देवीचा अंश असतो, म्हणून देवीच्या अंशरूपी स्वरूप मानून आपल्याला कुमारिकाचं पूजन केलं जातं, ज्यांना आपण कन्यापूजन असंही म्हटलं जातं। तर कन्यापूजन हे कधी करावं? कुमारी माताचं वय काय असावं? त्यांचं महत्त्व काय? कन्यापूजन कोणी करावं हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा। कन्यापूजन कोणी करावं? तर कन्यापूजन हे घरातील प्रत्येक स्त्री आणि पुरुष दोघांनीही केलं तरी काही हरकत नाही, परंतु पुरुष जर घरात नसेल तर स्त्रियांनी अवश्य करावं। तसं काही नाही। कन्यापूजन तुम्ही कसं करावं? जसं आपण दुर्गा सप्तशती पारायण करून देवीला प्रसन्न करतो, तसंच आपल्याला कन्यापूजन करून आपल्याला आई भगवतीची कृपा प्राप्त करून घ्यायची असते। कन्यापूजन करण्यासाठी कुमारिकाचं वय किती असावं? कन्यापूजनाचा विधी कसा करावा ते आपण पाहणार आहोत। तर आपल्याला ज्या कुमारिका मुलींची आपल्याला पूजा करायची असते त्यांचं वय 2 ते 10 वर्षापर्यंत असावं, कारण 10 वर्षा पुढील मुलीमध्ये रजोगुण उत्पन्न होतात। त्यामुळे तुम्ही 2 ते 10 या वयामध्ये सात्विक गुणांच्या मुलींचं आपल्याला कन्यापूजन करायचं असते। 2 ते 10 वर्ष हे आपल्याला कन्यापूजनासाठी योग्य वय आहे। नंतर म्हणजे बटुक भैरवाचं आपल्याला पूजन करायचं असतं। आपल्याला एक मुलगा तरी नक्की जेवू घालायचं असतं। भैरवाची पूजाशिवाय आपल्याला देवीची पूजा करता येत नाही, त्यामुळे आपल्याला कन्यापूजनाच्या वेळी कन्याबरोबर एक छोटा मुलगा जेवायला घाला। कन्यापूजन का करावं? त्याचं महत्त्व काय? देवी दुर्गेचं 8वं रूप कात्यायनी। कात्यायन ऋषीच्या आश्रमात देवी कात्यायनी 8 वर्षापूर्वीच प्रकट झाली, म्हणून देवीच्या या स्वरूपाचं पूजन म्हणून कन्यापूजन हे केलं जातं। आपण कन्यापूजन केलं तर आपल्या घरातील नेहमी वातावरण हे सुख शांतीने भरून राहील, दारिद्र्य दूर होईल, आरोग्य नांदेल। देवीची शक्ती सर्व संकटाचा नाश करते, त्यामुळे श्रद्धेने नवरात्रीत कन्यापूजन हे नक्कीच करावं। कन्यापूजन कधी करावं? तर नवरात्रीत प्रत्येक दिवशी आपण देवीच्या 9 रूपाची पूजा करतो। आपण 9 दिवसात कधीही कन्यापूजन केलं तरीही चालेल। त्यांना प्रत्येक दिवस कन्यापूजन करायचंय, त्यांनी रोज कन्यापूजन केलं तरीही चालेल, परंतु ज्यांना जमत नसेल त्यांनी कन्यापूजन सप्तमी, अष्टमी, नवमीला केलं तरीही चालेल, आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी कोणत्याही एक दिवस कन्यापूजन केलं तरीही चालेल। 9 दिवस कुठलेही तिथी बघायची गरज नाही, तुम्ही 9 दिवस कुठल्याही वेळेस कन्यापूजन करू शकता। आजूबाजूला छोट्याशा मुली भेटल्या नाही, जेवढ्या भेटतील तेवढ्याच तुम्ही कन्यापूजन केलं तरीही काही हरकत नाही, कारण छोट्या मुली भेटणं अशक्य आहे, त्यामुळे जेवढ्या भेटतील तेवढ्याचं तुम्ही मनोभावे पूजन करा। आई भगवतीचा आशीर्वाद नक्कीच लाभेल। कन्यापूजन करण्यासाठी मुलीचं वय 2 ते 10 असावं। 2 मुलींना आपण कुमारिका, आता आपण त्या मुलींना काय म्हणायचं ते पाहूया। तर 2 वर्षाच्या मुलीला आपण कुमारिका म्हणून तिचं आपल्याला पूजन करायचं आहे। 3 वर्षाच्या मुलींना आपल्याला त्रिमूर्ती देवी म्हणून आपल्याला तिचं पूजन करायचं आहे। 4 वर्षाच्या मुलीला आपण कात्यायनी म्हणावं आणि तिचं पूजन करावं। 5 वर्षाच्या मुलीला आपण रोहिणी म्हणावं आणि तिचं पूजन करावं। 6 वर्षाच्या मुलीला आपण कालिका म्हणावं आणि तिचं पूजन करावं। 7 वर्षांना चंडिका म्हणून तिचं पूजन करावं। 8 वर्षाच्या मुलीला शांभवी म्हणून तिचं पूजन करावं, आणि 9 वर्षाच्या मुलीला दुर्गा म्हणून तिचं पूजन करावं, आणि 10व्या दिवशी सुभद्रा मातेचं पूजन करावं। या कन्याबरोबर एक बटुक भैरवाची पण आपल्याला पूजा करायची असते। तर तुम्ही नवरात्रीत कन्यापूजन नक्कीच करा। कन्यापूजन जो कोणी करेल त्याच्या सर्व संकटाचा नाश देवी करेल अशी फलश्रुती आहे, म्हणून आई भगवतीच्या रूपात ज्या काही कन्या आल्यात त्याचा आशीर्वाद नक्कीच लाभेल। तर कन्यापूजनाचा विधी कसा आहे?
कन्यापूजनाच्या दिवशी स्वतः देवी आपल्या घरी कन्येच्या रूपात येणार आहे. देवी आपल्या घरी येणार आहे, त्यामुळे आपले घर हे स्वच्छ ठेवा. गोमूत्र टाकून आपले घर स्वच्छ धुवा. कन्यापूजन तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता. त्या घरात कन्या घरात येताना आपल्याला घंटानाद हा करायचा असतो. कन्या घरात आल्यावर त्यांना आसनावर बसायला जागा द्या. त्यांचं पाय स्वच्छ धुवा. शुद्ध पाण्याने त्यांचं पाय धुवा आणि सुवासिनी स्त्रियांनी आपल्या पदरानं त्यांचं पाय स्वच्छ पुसा. नंतर पायावर कुंकवाने स्वस्तिक काढा. हळदी कुंकू लावा. नंतर आपल्याला मुलींना देवीला म्हणजे आता मुलींना द्यायचेत म्हणल्यावर देवीला आवडणाऱ्या वस्तू त्यांना द्या. जसे की वेणी, फूल, गजरा तुम्ही त्यांना देऊ शकता. तसेच त्यांना शालेय वस्तू पण द्या. देवीला आवडते ते पदार्थ तुम्ही जेवणात बना. जेवणामध्ये खीर पुरी अवश्य बना. देवीला आपल्याला इथं चण्याचा नैवेद्य दिला तरीही चालेल, परंतु आपल्या घरी छोटे छोटे मुली जेवायला येतात हे लक्षात ठेवून आपण त्या दिवशी मुलींच्या आवडीचा स्वयंपाक नक्कीच करा. नंतर त्यांना एखादं फळ द्या. फळ म्हणजे केळी आणि डाळिंब तुम्ही अवश्य द्या. नंतर दक्षिणा द्या. आपल्या घरी साक्षात देवी आली आहे आणि त्यांना आपण भरवत आहो अशी कल्पना तुम्ही मुली जेवणाच्या वेळेस करा. आई भगवतीचा आशीर्वाद आपल्यावर नक्कीच राहील. आणि आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपे नमस्तुते, कात्यायनी रूपिणी नमस्तुते नमस्तुते हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. नंतर म्हणजे काय, नंतर घरातील सर्वांनी त्या देवीचा आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे. या दिवशी शक्य असेल तर आपल्याला नरवानन मंत्र म्हणजे ओम हाय रीम क्लीम चामुंडाय विचे ह्यांचा 108 वेळा आपल्याला मंत्र करायचा आहे. श्रीसूक्त येत असेल तर तुम्ही ते पण म्हणा. आपल्या घरात आपल्या ह्या देवी आलेल्या असेल, त्यामुळे घराचं वातावरण तुम्ही प्रसन्न नक्कीच ठेवा. आपल्या मनात शुद्ध भाव ठेवा आणि कन्यापूजन करावा. तुमच्या यथामती तुम्ही कन्यापूजन हे करू शकता. तुम्हाला जर रोज आपल्या घरी एक मुलगी असेल तर तुम्ही त्या मुलीचं पण कन्यापूजन करू शकता. कारण ती जर मुलगी 2 ते 10 वर्ष वयोगटातील असेल तरी तुम्ही तुमच्या मुलीचं कन्यापूजन हे करू शकता. आपली घरची मुलगी ही देवी स्वरूपात समजून तुम्ही तिचं कन्यापूजन करा. नवरात्रीत अशा प्रकारे तुम्ही कन्यापूजन अवश्य करा. त्यांना आपल्या घरी बोलून त्यांचा सन्मान द्या. देवी भगवतीची ही अत्यंत प्रभावशाली पूजा म्हणजे कन्यापूजन आहे. नवरात्रीत यावर्षी कन्यापूजन करा. याने आपल्या घरात देवीचा आशीर्वाद तर लाभेलच, शिवाय आपल्या घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल आणि आपली जी काही मनोकामना असेल, जे काही संकल्प असतील ते देवीच्या कृपेने नक्कीच पूर्ण होईल. हीच माझी आई भगवतीच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.